नगर परिषद निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातही भाजपची सरशी 11 पैकी 7 नगरपालिकात भाजपचे नगराध्यक्ष, काँग्रेसचे 2 नगराध्यक्ष तर सेना राष्ट्रवादीचा धुव्वा। काटोलमध्ये विदर्भ माझा पक्षाची सरशी तर रामटेकमध्ये शिवसेनेला भाजपचा धोबीपछाड। नोटबंदी विरोधात राष्ट्रवादीचं राज्यव्यापी आंदोलन, मुंबईत सुनील तटकरे तर पुण्यात अजित पवार यांच्या नेतृत्वात मोर्चा। मुंबईतला मराठा मोर्चा निघू नये म्हणून मुख्यमंत्र्यांचाच दबाव, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा सरकारवर सनसनाटी आरोप। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये संचालक मंडळाच्या निवडणुकांसाठी आता शेतकऱ्यांनाही मतदानाचा हक्क, संचालक मंडळाची मक्तेदारी मोडण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार। आणि तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात, संबळ आणि हलगीच्या तालात काढली जलयात्रा। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवात करूया नगर परिषद निवडणुकीच्या निकालांच्या बातमीपासून। नगर परिषद निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातही भाजपची सरशी झालेली पाहायला मिळते। 11 पैकी 7 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत। काँग्रेसचे 2 नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष निवडून आले तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा निवडणुकीमध्ये चौथ्या टप्प्यामध्ये धुव्वा उडालाय। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील विदर्भ माझा पक्षाने ही दणक्यात सुरुवात केली आहे। शिवसेनेला मात्र अपयश आल्याचं चित्र दिसतंय। रामटेक नगरपालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावत विजय मिळवलाय। यासाठी भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकमध्ये आपला डेरा जमवला होता। पक्षात झालेल्या बंडखोरीचा शिवसेनेला विदर्भात मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळाला। रामटेक पालिकेतील 17 जागांपैकी भाजपने 13 जागांवर विजय मिळवलाय तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी 2 जागांवर समाधान मानावं लागलं। रामटेकचं नगराध्यक्षपदही भाजपचे दिलीप देशमुख यांच्याकडे गेलंय। आपण एक नजर टाकूया कोणत्या नगर परिषदेमध्ये कुणाला किती जागा मिळाल्यात यावर। उमरेड नगर परिषदेमध्ये भाजप 19, काँग्रेसला 6 आणि नगराध्यक्षपदी भाजपच्या विजयालक्ष्मी भदोरिया यांची निवड झालेली आहे। आणि रामटेकमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे। रामटेकमध्ये 13 जागा भाजपला, शिवसेनेला 2, काँग्रेसला 2 तर रामटेकच्या नगराध्यक्षपदी भाजपचे दिलीप देशमुख विजयी झालेत। रामटेकमध्ये बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा फटका बसलाय तर सावनेर नगर परिषदेमध्ये भाजप 15, काँग्रेस 5 आणि सावनेरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रेखा मेवाडे यांची निवड झालेली आहे। खापा नगर परिषदेमध्ये भाजप 15, काँग्रेस 1, अपक्ष 1 आणि खापाच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका मोहटे यांची निवड झाली आहे। कळमेश्वर नगर परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली आहे मात्र कळमेश्वरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या स्मृती इखार यांची निवड झाली आहे। काटोलमध्ये विदर्भ माझा या स्थानिक पक्षाला यश मिळालेलं आहे। चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वातल्या विदर्भ माझा पक्षाला 15 जागा मिळाल्यात। शिवाय वैशाली ठाकूर या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत। विदर्भ वाद्यांनी ह्या निवडणुकीमध्ये भाग घेऊन विदर्भ राज्याच्या निर्मितीकरता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं फळ आता दिसायला लागलेलं आहे। निवडणुकीनंतर हे चित्र अजून तीव्र होत जाईल। याच्या पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर थेट लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत। विदर्भाचे उमेदवार या सर्व निवडणुकांकडे यशाच्या दृष्टिकोनातून बघतील अशी माझी खात्री आहे। हां, नक्कीच हे विकासालाच मत आहे। विदर्भाचा जो बॅकलॉग आहे तो पूर्ण भरून निघण्यासाठी लोकांच्या अपेक्षा त्याला लोकांनी मत दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या इथे या लोकांनी दिनेश भाऊ आणि आमचे समीर भाऊ आणि आमचे सर्व जे नेते आहेत, माझे सर्व ज्येष्ठ नेते, सर्व माझ्यासाठी ज्येष्ठच आहेत, त्यांनी सर्वांनी जे केलेलं काम त्याचा हा विजय आहे। आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्ही जुने कार्यकर्ते या शहरामध्ये काम करतो, सगळ्या समाजाचं काम करतो, सगळ्या क्षेत्राचे प्रश्न सोडवण्याचा आमच्याकडे तो
जो आतापर्यंत वारसा आहे तो वारसा टिकून राहावा याकरता आम्ही त्या ठिकाणी या पद्धतीने आता विदर्भ माझाच्या बॅनरखाली आम्ही या ठिकाणी लढलेलो आहोत आणि त्याच्या माध्यमातून विदर्भाच्या चळवळीला निश्चितच त्या ठिकाणी बळकटी मिळेल. बेरोजगारांच्या प्रश्नांना त्या ठिकाणी एक आवाज उठवण्याचा एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून त्या दिशेने आम्ही वाटचाल करणार आहोत. विदर्भामधल्या आजच्या या निकालांवरच आपण आज बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत. आज नगरपालिकांच्या निकालांवर आणि आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या मनपाच्या निवडणुकीवर आज बेधडकमध्ये चर्चा होणार आहे. या प्रश्नांवर चर्चा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनमत चाचणीमध्ये यशस्वी ठरलेत का? नगरपालिकांप्रमाणेच 11 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही भाजपला घवघवीत यश मिळेल का? आणि मनपा निवडणुकांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या आउटगोईंगमुळे त्रस्त झालेत का? या विषयावर आपण चर्चा करणार आहोत बेधडकमध्ये रात्री 9 वाजता. यानंतर वळूया दुसऱ्या बातम्यांकडे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी ही नोटाबंदीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरली आहे. राष्ट्रवादीने आज राज्यभरामध्ये रस्त्यावर उतरून सरकार विरोधात निदर्शनं केली आहेत. मुंबईत सुनील तटकरे तर पुण्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली आणि राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही आंदोलनं करण्यात आली. राष्ट्रवादीचे बहुतांश नेते हे असे रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं. मुंबईतल्या मुख्य मोर्चाचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं, तर पुण्यातल्या मोर्चात स्वतः अजित पवार सहभागी झाले होते. तर पुण्याच्या ग्रामीण भागातील मोर्चाचं नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. या नोटाबंदीच्या काळामध्ये जवळपास 58 ते 60 परिपत्रक काढण्याचं काम यांनी केलं. म्हणजे याचा अर्थ RBI आणि केंद्र सरकार जे पण गोंधळून गेलेलं होतं हे मूर्तिमंत उदाहरण या 58 परिपत्रकावरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. आणि त्याच सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आजचा हा नोटाबंदीच्या संदर्भातलं जे काही लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललं त्यांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. सर्वांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि ह्याबद्दल जागृती करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही हे सगळं आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. 4 वर्ष दुष्काळाचं थैमान घातलं गेलं. 4 वर्ष संबंध महाराष्ट्राचा आणि देशातला शेतकरी या दुष्काळाचा मुकाबला करताना या वर्षी निसर्गाने बरसात केली, पाऊस काळ चांगला झाला, शेतकऱ्याने घेतलेल्या कष्टाचं फलित त्याला आलं, खरीपाचं पीक उपक्रमी पद्धतीचं उत्पादन त्या ठिकाणी झालं आणि दुर्दैवी निर्णय मधल्या कालावधीमध्ये घेतल्याच्या नंतर शेतीमाल अक्षरशः मातीमोल भावाने त्याला आज फेकून द्यावा लागतोय. ठाणे, कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर, परभणी यासह इतर जिल्ह्याच्या ठिकाणीही राष्ट्रवादीने नोटाबंदी विरोधात रास्ता रोको आंदोलन केलं. एकूणच आगामी झेडपी आणि मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने या मोर्चाच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई. पुढची बातमी आहे वाशिमची. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतकरी आणि सर्वसामान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. नोटाबंदीच्या विरोधात वाशिम काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्याला बुरेदिन आले तसा आरोप सुद्धा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढली. यावेळेला वाशिमच्या पोलीस स्टेशन चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर जाळून अकोला हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. यानंतर या पुढच्या बातमीकडे. आता शेतकऱ्यांना देखील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालक मंडळाची नियुक्ती करता येणार आहे. राज्य सरकारनं आता यासाठी पुढाकार घेतलाय. मर्यादित मतदान झाल्यानं कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर निवडक लोकांचा ताबा राहतो. ही एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं हा तोडगा काढलाय. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात मसुदा तयार करायलाही आता सुरुवात झाली आहे. लवकरच या निर्णयावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचा शासनाचा विचार आहे. सर्व शेतकऱ्यांना हा मतदानाचा अधिकार दिला तर खूप चांगलं होईल. म्हणजे आमच्या पर्यायानं जो लागेल तो उमेदवार आम्ही निवडू शकतो. त्याच्यामुळे काय होईल फायदे म्हणजे शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत यात थोड्या त्या समस्या थोड्या दूर होऊ जातील बुवा. जे लागलं त्या पद्धतीनं मागण्या तर मार्केट कमिटीकडून पूर्ण होतील बुवा. असं निर्णय योग्य आहे. शेतकऱ्यांच्या वतीने कमीत कमी एक संचालक मंडळामध्ये एक शेतकरी पाहिजेच. त्याला त्याच्यापासून फायदा होईल, त्याला माहिती पण मिळेल इथं काय भ्रष्टाचार चालतो किंवा जी मदत होती ती त्यांच्याकडनं मदत होईल. त्याच्यासाठी त्या सरकारने जो निर्णय घेतलाय त्याचा आम्ही शेतकरी लोक स्वागत करतोय. बाजार समिती ही शेतकऱ्यावरच अवलंबून आहे. त्याच्यामुळे जर शेतकऱ्याला जर मतदान करण्याचा जर अधिकार मिळाला तर
आमच्यातलाच एखादा शेतकरी कमिटीवर जाऊन म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू शकतो की शेतकऱ्याला कशा प्रकारे मेहनत करावी लागते किंवा मग त्याला त्याच्या शेतीमालाला व्यवस्थित भाव कोणत्या पद्धतीने मिळायला पाहिजे, तर हा निश्चितच योग्य निर्णय आहे. थेट शेतकऱ्यांनी जर उमेदवार दिला निवडून तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. बाजार समितीत शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे ते योग्य रीतीने सोडवले जातील. मनमाड लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. त्यामुळे भावात मोठी घसरण झाली आणि असं असताना दुसरीकडे इतर राज्यात कांदा पाठवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मागणीनुसार पुरेशा प्रमाणात वॅगन मिळत नाहीयेत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे सुमारे 1 लाख क्विंटल कांदा पडून आहे. जास्त प्रमाणात कांदा साठल्यानं शेतकऱ्यांकडून व्यापारी कांदा खरेदी करायला तयार नाहीयेत. त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थानं अडचणीत सापडलाय. रेल्वे प्रशासनानं मागणीनुसार वॅगन उपलब्ध करून न दिल्यास आगामी काळात त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर होऊन याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा जो आहे तो बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये पाठवला जातो आणि व्यापाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे महिन्याला किमान 100 रॅकची मागणी केली आहे. एक रॅकमध्ये 42 डब्यांचा असतो आणि यामध्ये 1600 टन कांदा पाठवला जातो. मात्र रेल्वेकडून व्यापाऱ्यांना सध्या फक्त 25 ते 30 रॅक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सप्लाय अनरेग्युलर असल्यामुळे इथले व्यापारी येवला व नगरसूल या स्टेशनवर जाऊन लोडिंग करतात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च त्यांचा वाढतो. लोकल ट्रान्सपोर्टेशन वाढल्यामुळे त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना मिळतो. कारण व्यापारी तेवढ्या कमी भावात तो शेतकऱ्यांचा माल विकत घेतात आणि शेतकऱ्यांचा जो फायदा होतो त्या फायद्याच्याही शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. या गोष्टीची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन वॅगन पुरवठा सुरळीत करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. ह्या ऑप्शन झाल्यानंतर हा माल सगळा रॅकद्वारेच बाहेरच्या परप्रांतात जात आहे. परंतु महिन्याला आम्हाला 20 ते 25 रॅकची मनमाडसारख्या रॅक सेंटरला आवश्यकता असताना रेल्वे प्रशासनाकडून पूर्ण स्वरूपात रॅक मिळत नाही. त्यामुळं बाजार खाली जाण्याची शक्यता आहे. आणि आमचं बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशा, आपलं पश्चिम बंगाल, बिहार आणि UP या लाईनीमध्ये आम्हाला रॅकचा सप्लाय पूर्ण उपलब्ध होत नसल्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना होतोय. पुढची बातमी आहे बीड मधल्या एका अनोख्या आंदोलनाची. बीड इथं भीमशक्ती संघटनेच्या वतीनं निराधार महिलांचं अनुदान मागल्या 6 महिन्यांपासून वाटप न केल्यानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भीक मागो आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो गळ्यात घालून भीक मागितली. एवढंच नाही तर या मागण्यांनी सरकारनं जर गांभीर्याने या मागण्यांचा विचार केला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. निराधार असल्या कारणाने जवळजवळ 6 महिन्यापासून त्यांचं पेमेंट अद्याप अनुदान रखडलेलं आहे. या सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्याला जो फटका बसला त्याचा परिणाम आज तुम्ही बघताय की हजारो लोक या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत आणि स्वतःच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहून आपला निषेध या नोटाबंदीच्या संदर्भात या ठिकाणी मांडतो. गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोक. मराठा मोर्चा 31 जानेवारीला निघू नये यासाठी सरकार दबाव आणते असा आरोप मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय. माझ्या काही सहकाऱ्यांवर दबाव टाकून मोर्चा स्थगित करण्याचा प्रयत्न होतोय. हा मोर्चा कुणाच्या बाजूने नाहीये. सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाहीये आणि दुसरीकडे मोर्चाला विरोध करतोय. पण आम्ही हा मोर्चा काढणारच असं विनोद पाटील यांचं म्हणणं आहे. काल अचानकपणे अशा काही लोकांनी जाहीर केलं की मराठा समाजाचा मोर्चा 31 तारखेला होणारच नाही. आता याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत औरंगाबाद येथील राज्यस्तरीय समन्वयक समितीचे विनोद आपल्यासोबत आहेत. विनोद, मला एक सांगा, सर्वप्रथम हा मोर्चा होणार आहे की नाही होणार आहे? हा मोर्चा 100% होणार आहे. त्याचं कारण असं आहे, हा समाजाने ठरवलेली भूमिका आहे, कोणी एका व्यक्तीने ठरवलेली नाही. समाजाचा आवाज हा दबूच शकत नाही. मूक मोर्चा जरी असला त्याच्यामधला जो स्तुप्त आवाज आहे की 31 जानेवारीला मुंबईला राज्याचा मोर्चा होणार म्हणजे होणार. बरं, काय कारण आहे की अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले गेले आणि हे कोण करत आहे? हे बघा, आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं कन्फ्युजन मराठा समाजामध्ये निर्माण करण्याचा, दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. स्पष्ट जर बोलायचं ठरलं की आता मला तरी असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे, काही महानगरपालिका आहेत, काही जिल्हा परिषद आहेत.
सरकारला असं कुठंतरी वाटतं की मराठ्यांना आपण काहीच दिलं नाही. मराठी अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरत आहे आणि आपण काहीच दिलं नाही. मागच्या निवडणुकीत ते सरकारने सांगितलं की मराठा मोर्चाचा आम्हाला काही परिणाम झाला नाही. सरकारला कदाचित असं वाटत असेल की हा मोर्चा आपल्या विरोधात जर गेला तर आपल्याला राजकीय अडचण होईल. पण मी त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका. आमचा मूक मोर्चा आहे. समाज फार दिवसांनी एकत्रित झाला. आमच्यामध्ये फूट पाडू नका. आम्ही तुमच्या विरोधात नाही. आम्ही कुठल्याही पक्षाच्या सोबत नाही. आम्ही कुठल्या घटकाच्या विरोधात नाही. त्यामुळे समाज हा मोर्चा काढणार. आणि आपला जो प्रश्न आहे की त्यांना असं का वाटतं, माझ्यापेक्षा चांगलं उत्तर तेच देऊ शकतं. मला एक सांगा, 31 तारखेचा मोर्चा हा मुंबईत होऊ नये यासाठी सरकार असेल, भाजप असेल, गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करते. या प्रयत्नाला मराठा समाजातील कोणी हाताशी धरून हे सरकार आता सगळ्या गोष्टी करते. आता कालच आपल्या माध्यमातून काही बातमी प्रसिद्ध झाली की मुंबईच्या कोणीतरी एका आमच्या मराठा सहकाऱ्याने जाहीर केलं की असं काहीतरी स्थगिती. तर माझं हेच म्हणणं आहे की तो जाहीर करणार कोण, मी जाहीर करणार कोण, आम्ही एकदम आमची काहीच लायकी नाही समाजासमोर. पण कोण आहे ते? तुम्ही आता जाहीर करा, नावं घ्या. कोण अडथळे? वर्तमानपत्रामध्ये त्यांचे नावं आलेत ना. त्यांचे जे काय नावं आले, त्यांनी काय काल इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातमी दिली, त्यांचे नावं ऑलरेडी आलेले. जाहीर काय करा. माझं तेच त्यांच्यावर काय कारवाई करायचा प्रयत्न करतात, कारण समाजाला, मराठा समाजाची दिशाभ्रम करण्याचा प्रयत्न हे लोक करतात. बिलकुल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही तरीही एक मोठं मन करून समाज म्हणून आम्ही एकदा त्यांची समजूत काढू. आज आम्ही त्यांची समजूत काढू की तुम्ही सांगा आमच्याकडून गैरसमजातून झालं. आणि माझं काय म्हणणं आहे, मी जरी म्हणलो उद्या मोर्चा लिहू नका, लोक थांबणार नाही हो. म्हणजे याला कोणालाच अर्थ नाही आहे. आणि मराठा मुक मोर्चा, क्रांती मोर्चा आमचा जो आहे याची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय मिळवण्यासाठी 4-2 लोक जर फितूर होत असतील तर आम्ही त्यांची तमा बाळगणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही. या मोर्चाची शांतता बिघडू देऊ नये ही सरकारची आणि आपल्या सगळ्याचीच भावना. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव सध्या सुरू आहे. याच शाकंभरी नवरात्र महोत्सवाची आज 4थी माळ आहे. आजच्या 4थ्या माळेनिमित्त तुळजापुरामध्ये संबळ आणि हलगीच्या वादनामध्ये वाजत गाजत भव्य जलयात्रा काढण्यात आली. पापनाश कुंडातील तीर्थ भरलेले कलश डोक्यावर घेऊन तुळजाभवानी मंदिरात येऊन या पवित्र जलाने तुळजाभवानीचा गाभारा आणि मंदिर परिसर स्वच्छ करून घेतला जातो. पापनाश कुंडातील तीर्थामुळे पापाचा नाश होतो अशी आख्यायिका सांगितली जाते आणि म्हणूनच अनेक भाविक यामध्ये सहभागी होत असतात. उत्सवातील मुख्य जलयात्रा महोत्सव आज प्रारंभ झालेला आहे. तुळजाभवानी पक्षी मंडळाच्या वतीनं जलयात्रा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात सर्व भाविक भक्त आनंदाने साजरा करायचा आहे. आणि आज सुवासिलेला कलश वाटप केलेला आहे पक्षी मंडळाच्या वतीनं व सर्व भाविकांना येणाऱ्या अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम पक्षी मंडळाच्या वतीने ठेवलेला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद साताऱ्यात झाली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये देखील खूप थंडी वाढली आहे. आज सातारा शहराने वर्षभरातील सर्वात कमी 7.2 अंश सेल्सिअस एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे चारी बाजूने डोंगर रांगा असल्याने सातारा शहर सकाळी 10 वाजेपर्यंत दाट धुक्यानं बुडून जातं. मावळमध्ये सकाळी सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं होतं. एकीकडे थंडी कमी होत असताना अचानक आलेल्या या धुक्यामुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस हायवेवरचा वेग मंदावला होता. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वाहनांचे दिवे सुरू ठेवून देखील थोड्या अंतराचंही नीट दिसत नसल्यानं वाहन चालकांची तारांबळ उडाली. वाढलेल्या थंडीमुळे राज्यभरामध्ये सगळीकडेच शेकोट्या पाहायला मिळत होत्या. या काही घडामोडींसह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय. पहा फक्त IBN.